आजच्या गोष्टीचे नाव आहे बुडबुड घागरी. एक जंगलमध्ये 3 मित्र राहायचे, माकड, उंदीर आणि मांजर. ते तिघं एकमेकांचे मित्र होते. खायला जायचे, एकत्र जायचे, फिरायला जायचे, एकत्र जायचे. एका दिवस मांजर बोलली की आज आपण काहीतरी वेगळं बनवू खायला. तर उंदीर मामा बोलला खीर बनवूया. उंदीर मामाने साखर आणली, मांजरीने दूध आणलं आणि माकडाने रवा आणला. त्यांनी सगळं सामान घेऊन जंगलात गेले आणि त्यांनी जंगलात जाऊन त्यांनी चूल पेटवली आणि पातेलं घेऊन त्याच्यामध्ये जे सामान आणलेलं ते टाकलं आणि मग त्याच्यावरती झाकण ठेवलं. आणि मग मांजर बोलली की उंदीर मामाला आणि माकड दादाला की तुम्ही दोघं जावा ना आंघोळ करायला. मग माकड दादा बोलतो की तू पण ये ना. मग मांजर बोलते मला बरं नाही वाटत आहे, मी इथंच आराम करते. खूप चांगला वास याच्यामुळे खीरचा खूप छान वासामुळे मांजरीला वाटलं की मी एक चमच टेस्ट करते. आणि मग तिने केलं तर तिला खूप चांगली वाटली. मग तिने परत एक चमचा खाल्ला आणि मग तिच्या तोंडाला पाणी सुटलं आणि मग तिने पूर्ण खीर संपवली. आणि मग तिने बघितलं तर काय की खीर संपली. आणि मग जर आता उंदीर मामा आणि माकड दादा आले तर काय सांगायचं. तिने पटकन झाकण बंद केलं आणि झोपायचं नाटक केलं. आणि मग थोड्याच वेळात माकड दादा आणि उंदीर मामा आले आणि मग तिने माकड मामाने आणि उंदीर मामाने मांजरीला उठवलं. आणि मग माकड दादाने तीन प्लेट घेतल्या आणि मग उंदीर मामाने झाकण खोललं तर हे काय की खीर संपलेली. आणि मग उंदीर मामा मांजरीला विचारतो की खीर कोणी खाल्ली. खिरीचं टोपलं तर तुझ्याच जवळ आहे. मग मांजर बोलते मला नाही माहिती कोणी खीर खाल्ली, मी तर झोपलेली. आणि मग उंदीर मामाचं लक्ष तिच्या पोटावर जातं आणि मग उंदीर मामाला समजतं की खीर मांजरीनेच खाल्ली. मग माकड एक घागर आणतो आणि मग तिघं एकत्र नदीच्या इथं गेले. आणि मग माकडाने घागर पाण्यात टाकला उलटा आणि मग त्यांनी उडी मारली आणि बोलला बुडबुड घागरी वरच्या डोंगरी, मी खीर खाल्ली असेल तर डुबून जा. पण घागर डुबली नाही. मग उंदीर मामाची बारी. आणि मग तो घागरीवरती चढला आणि बोलला बुडबुड घागरी वरच्या डोंगरी, मी खीर खाल्ली असेल तर डुबून जा. आणि मग घागर डुबलीच नाही. आणि मग परत तो जमिनीवरती आला आणि मग मांजरीची बारी होती. ती खूप घाबरलेली आणि मग ती त्याच्यावरती गेली आणि थर होती ती. आणि मग बोलली बुडबुड घागरी वरच्या डोंगरी, मी खीर खाल्ली असेल तर डुबून जा. आणि मग घागर असं हलायला लागलं, त्याच्यात पाणी जमलं आणि ती घागर डुबून जाते. आणि मग मांजर पण डुबून जाते. आणि मग मांजर बोलते मीच खीर खाल्ली, वाचवा मला. आणि मग ते दोघं हात देऊन तिला बाहेर काढतात. मोरल ऑफ द स्टोरी, कोणासोबत खोटं नाही बोलायचं.